स्वागत आहे आपल्या एका ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो कुठतरी सांगतो समोर. इथं हे तीन गांधीजी के तीन मंदिर बसून आहे. तर पब्लिक इथून करतो मी आता व्हॉइस ओव्हर, कारण की बोलण्याची काही माझ्या अंगात हिंमत नव्हती. तर तिथून आलो डायरेक्ट काकाच्या घरी. तर काकाच्या घरी तयारी चालूच होती साक्षगंधाची. तेवढ्यात डायरेक्ट भाऊ आपण येऊन बसलो. तिथून सांगितलं भाऊ थोडंसं आप्पाजीनं काम, तर काहीतरी सामान आणायचं होतं, दूध आणायला गेलो होतो दुकानात. तिथून आलो डायरेक्ट घरी. तर तयारी झाली होती. इकडे गाड्या उभ्या होत्या आणि छोटू कोणाला तरी आणायला गेले होते. आणि हा होतो भाऊ मी एकदम खतरनाक मध्ये. तेवढ्यात निघाली भाऊ आमची गाडी आणि डायरेक्ट निघालो भाऊ अमरावतीला जाण्यासाठी. तर नेमका विषय काय होय मी तुम्हाला आता सांगतो. तर आज होतो भाऊ काकाचा साक्षगंध. आम्हाला जायचं होतं बेलोऱ्याला, चांदूर बाजार पाशी. तर तिथून आलो डायरेक्ट अमरावतीत. आणि अमरावतीचा लोक अरमान खतरनाक होतात. तर गाडीतने आम्ही सगळेजण होतोच. तेवढ्यात आलो भाऊ नवरींच्या घरी, म्हणजे आपल्या नवीन काकूच्या घरी. तर सगळेजण पाय धुवूनच राहिले होते. तेवढ्यात आलो भाऊ मी बाहेर हिंडाले, कारण की तिथं तर काही होतं नाही, जेवण घेऊन झालं होतं. तर मी हा आलो भाऊ बाहेर हिंडाले. हा होतं हे होतं भाऊ इथं गव्हाचं वावर. तेवढ्यात आलो भाऊ आपल्या गाडीजवळ. तिकडं होतं साक्षीगण, इथं एक गाडी होती आणि आम्ही या करून राहिलो होतो भाऊ इथं फोटो काढत होतो. तेवढ्यात विहीर पाहून घ्या भाऊ तुम्ही किती खोल आहे. खतरनाक आहे भाऊ विहीर. त्या विहिरीतनी मस्त भाई खतरनाक बैगे भाऊ एक कासव बी होता. तेवढ्यात गेलो भाऊ आम्ही दोघं जण त्या घरात. तर तिथं चहा वाटणं चालू होतं, पण मी तर चहा पेत नसतो. तिथून डायरेक्ट आलो मामाच्या घरी, म्हणजे पप्पाच्या मामाच्या घरी. तिथून निघालो भाऊ डायरेक्ट नवरींच्या घरी जाण्यासाठी. पप्पा गिप्पा सगळेजण होतेच. तेवढ्यात मी बी तुमचा भाऊ खतरनाक मध्ये. तेवढ्या साक्षगंधासाठी झाली हो तयारी चालू. भाऊ समीर काका काम खतरनाक. घ्या पावडर चोपडून घ्या आणखी चांगलं. तयारी चालूच होती. तर आपली तयारी झाली होती एकदम कडक मध्ये. कसा दिसतो कॉमेंट मध्ये नक्की सांगा भाऊ. तेवढ्यात आलो भाऊ साक्षगंधाच्या मंडपात. तिथे सगळेजण बसून होते. हा फोटोग्राफर होता आमचा. मग सगळ्या एक मस्त व्हिडिओ घेऊन घेतला. तर समीर काकांनी धरतले भाऊ पोरीचे पाय. तरी पोरीची उटी भरणं चालूच होती. तेवढ्यात झालं भाऊ इथे यायचे झाले भाऊ फोटोशूट करणं चालू. साक्षगंध झाला भाऊ इथं खतम आणि इथं झालं याचा फोटोशूट. तेवढ्यात मी फोटोशूट झाल्यावर म्हटल्यावर तर प्री वेडिंग शूट करावंच लागेल ना. तर डायरेक्ट निघालो भाऊ तिच्या वावरात जाण्यासाठी. नवरी नवरदेव होते आणि आम्ही होतो भाऊ 5-6 जण. हा होता आमचा फोटोग्राफर. हा होतं भाऊ हे होते यायचं गाव. तिथून डायरेक्ट आलो एका वावरात. इथं झालं भाऊ याचा प्री वेडिंगचा शूट चालू एकदम खतरनाक मध्ये. आणि काका होतेच, मग सगळेजण होतेच चित्रकथा करायला. हा होतो भाऊ मी आणि हे होते भाऊ समीर काका. प्रज्वलदा बी होता मग आमच्यासोबत खतरनाक मध्ये. मग इथं झाला याचा शेवटचा टेक चालू, म्हणजे लग्नासाठी एक टेक घेतला ये ना. तर इथं झाला याचा शूट खतम. तर आता मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट गाडीत जाऊन. तर पब्लिक तिथून बसलो डायरेक्ट गाडीत निघालो भाऊ आपल्या गावाला जाण्यासाठी सरकी-तीर. तर हा होता भाऊ चांदूर बाजार. तर चांदूर बाजारमधून डायरेक्ट निघालो भाऊ. तर हा बी होता आमच्यासोबत. सगळेजण होतोच आम्ही गाडीतले. तेवढ्यात खतरनाक मध्ये आलो भाऊ अमरावतीत डायरेक्ट. अमरावती म्हटल्यावर आपला भाऊ जिल्हा. तर इथचा बी एक मस्तपैकी व्हिडिओ काढून घेऊन घेतला. तिकडं बाबा अरमान स्टॉल होती, गर्दी तर अरमानच होती रातची. तर हे बाबा आपण आलो आपल्या गावापाशी. हा होता भाऊ इथचा रेल्वे ट्रॅक बडनेराचा. तर बडनेराच्या रेल्वे ट्रॅकला टाटा बायकावरून डायरेक्ट आलो गावात. आजच्यासाठी एवढंच. मी भेटतो तुम्हाला असेच एका न्यू ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय. आणि सॉरी भाऊ आपले ब्लॉग लेट होत आहे या कारणामुळे. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर फॉलो करून घ्या आपल्या आयडीले. तर मी भेटतो तुम्हाला असेच एका न्यू ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.